ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आता सकाळचे 12 वाजलेत आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता सध्या तर सुट्टी असल्यामुळे आमचं सगळं आरामात चालू आहे. केतूचं अजून कॉलेज वगैरे काही सुरू झालेलं नाही आहे आणि त्यामुळे आमच्या दोघींचा आरामात चालला आहे. वेदांत गेले ऑफिसला आणि सकाळची जी काही कामं असतात ती माझी सगळी झाली, देवपूजा वगैरे झाली. आणि आज महेश आणि पप्पा घरी नाही आहेत कारण कालच ते गावी गेलेत सांगलीला आणि गावाला काही कामं आहेत, त्यामुळे ते गेलेत दोघंजणं. आणि त्यामुळे आता आज आमचं जरा सकाळी निवांत चालू आहे. तर आज नाश्त्यामध्ये फोडणीचा भात बनवला आहे आणि कारण तसं मी नाश्ता बनवत नाही, डायरेक्ट स्वयंपाकाला सुरुवात करते. परंतु आज भात उरला होता, म्हटलं भात फोडणी टाकून खाऊन टाकून भात फोडणी टाकावं आणि तोच नाश्ता करावा म्हणून नाश्ता बनवलेला आहे. आणि केतूने अजून खाल्ला नाही, मी खाल्लेला आहे कारण तिचा आरामात चालला आहे. आंघोळ तिची आत्ता जस्ट आली, त्यामुळे ती आता ती खाईल. आणि ॲक्च्युली मला बाहेर जायचं होतं, बँकेची काही कामं आहेत, परंतु आता बाहेर एवढं ऊन पडलं आहे त्यामुळे माझी हिंमत होत नाही बाहेर जायची. कारण घरातल्या घरातच बघा तुम्ही, मला एवढा घाम आलेला आहे, खूपच गरमी वाढत चालली आहे. तर विचार करते जाऊ की नाही, कारण अजून मला स्वयंपाक पण करायचा आहे. मला असं वाटतं टाळायला नको, मी निघते थोड्या वेळातच, कारण मग आज पण गेलं तर परत उद्या पण तीच गत आहे. मी नेहमी असा प्रयत्न करते की 11च्या आत पटकन बाहेरची कामं करून यावं, पण होतच नाही माझ्याकडून. त्यामुळे आता मी विचार करते की निघते म्हणून थोड्या वेळात आणि आल्यावर जे काय असेल ते स्वयंपाक वगैरे आवरून घेते. फायनली मी आता निघाली आहे बाहेर भर उन्हामध्येच, कारण काम पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मी आता लिफ्टनी जात नाही, उतरचा वापर करत नाही, त्यामुळे बरं वाटतं. जरा थोडासा व्यायाम होतो, पायांना व्यायाम पण होतो. तर चला, बाहेर ऊन आहे, गॉगल घेतलेला आहे. बाय द वे हा मी मुंबादेवीच्या दर्शनाला गेली होती तेव्हा घेतलेला आहे. काम चलाव आहे, मस्त आहे. ओन्ली 100 रुपीज, मस्त आहे. आपलं काम होतं आहे उन्हामध्ये, आपल्याला उन्हाच्या झळा वगैरे लागत नाहीत. कारण उन्हामध्ये चाललं ना विदाऊट गॉगल तर मला अजिबात सहन होत नाही, त्यामुळे मला गॉगल लावायच लागतं. चला निघाली आहे. तर बाहेरची सगळी कामं झाली आणि आता मी घरी आली आहे. आणि आता आल्या तोंड वगैरे धुतलेलं आहे, कपडे चेंज करते. आणि येताना थोडाफार भाजीपाला घेऊन आलेली आहे. कोथिंबीर संपली होती त्यामुळे कोथिंबीर पण घेऊन आले. आता बटाट्याचा वापर करून काय करायचं भाजी हे विचार करत होती. तर शेवग्याच्या शेंगा पण होत्या, तर आता शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची रस्सा भाजी बनवते. आणि चला आता स्वयंपाक करते. येताना कोथिंबीर पण आणली होती कारण कोथिंबीर पण संपली होती आणि सिमला वगैरे असं आणलेलं आहे. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी करायला घेते आणि इथे केतू मला चपात्या लाटून देते. थँक्यू पिऊ. आणि मग यासाठी केतूला मी आज आंब्याचा काय बनवणार आहे पिऊ? आंब्याचं मिल्कशेक. आंब्याचं मिल्कशेक बनवते. तर आता इथे मी हे सोलून घेते अशा पद्धतीने. तर चला पटपट आवरून घेते. तर इथे मिक्सरमधून मी ग्राइंड करून घेतलेला आहे आंबा आणि थोडीशी साखर टाकली आणि दूध टाकलेलं आहे. केतू साय टाकू का नुसतं दूध टाकू? थोडी साय आणि थोडंसं. ठीक आहे. चला आता मी हे फिरून घेते. फायनली झालेलं आहे. वा काय मस्त यम्मी झालंय. आता हे बॉलमध्ये काढते. वाव काय यम्मी दिसतंय. आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्यासाठी आणि मग थंडगार झाल्यानंतर जेवण झाल्यानंतर आम्ही मस्त याचा आस्वाद घेणार आहोत. फायनली फ्रीजमध्ये ठेवते थंड होण्यासाठी. आणि माझा फ्रीज पण बराच खराब झालेला आहे, तर याला डीप क्लीन करायचं आहे मला. बाय द वे इथे माझी भाजी रेडी झाली आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालायची आणि केतूनी लाटलेल्या चपात्या पण रेडी आहेत. थोडेसे जरा कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता, पण ठीक आहे, तिला एवढी प्रॅक्टिस नाही. मला तिला जशा जमतात तशा मी तिच्याकडून करून घेत असते. थोडेसेच लाटायचे होते त्यामुळे काय नाही. आणि मॅडमनी हा पसारा केलेला आहे, हा सगळा पसारा मला आता आवरायचं आहे. तर आता फायनली माझं आणि केतूचं जेवण झालेलं आहे. आणि आता इथे आपण मगाशी जो मँगो शेक बनवला होता
तर तो आता मी माझ्यासाठी आणि केतूसाठी काढून घेते. मस्त झाला आहे, दाटसर झालेला आहे. आता मस्त काढून घ्या. बघा किती दाटसर झालेलं आहे मँगो शेक. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून दूध घालून पातळ करू शकता, पण आम्हाला पातळ नको आहे, जरा थोडंसं दाटसर हवं आहे. वाव, दिसायला तर खूप यम्मी आहे, टेस्टला पण मस्त आहे, कारण मी मगाशी एक चमचा खाऊन बघितलेलं आहे. मस्त. चला आता हे परत फ्रीजमध्ये ठेवून देते. तर चला केतूला देऊया आणि मी पण तिच्यासोबत बसते. हॅलो केतू. हे घे मॅडम. वा, तू ऑलरेडी घेतलेस. मी समजते तू घेतलंच नाहीस आणि कपमध्ये खातेस. व्हेरी गुड. मी आणलं आहे. मग हे दादाला देऊ, मग फ्रीजमध्ये ठेवू, दादा आल्यावरती खाईल. मग तुला खायचं मग आता? झालं माझं एवढं खा. वा वा, मी समजते अजून घेतलं नाही. चला मंडळी, आता हे मी वेदांसाठी फ्रीजमध्ये ठेवून देते. वेदांत आल्यावरती खावेल. मी खाते आता. आता मस्त आहे का? एकदम थिकनेस एकदम भारी आहे. अजून याच्यावर काय टाकू शकतो? चेरी वगैरे छान लागेल. ड्रायफ्रुट्स नाही आवडत मला पण नाही. मस्त यम्मी. मस्त झालं. तुम्ही पण करून बघा. बाय द वे, मी दुपारी जेव्हा बाहेर गेली होती तर तेव्हा हार्डवेअरवाल्यांकडे पण गेली होती, कारण आमच्या बेडरूमच्या दोन्ही दरवाजांना नॉब लावायचे. हे बघा अशा पद्धतीचे हे नॉब लावायचे. तर त्यातच येऊन गेले आणि परत गेले, कारण त्यांना वाटलं की आमचे ऑलरेडी नॉब आहेत लावलेले आणि फक्त नवीन चेंज करायचे तसं त्यांना वाटलं, परंतु ते फिक्स करावे लागतील. तर त्यासाठी ड्रिल मशीन लागेल म्हणून ते आणायला गेले. तर ते 6 वाजता येतील असं सांगितलं त्याने. तुम्हाला दाखवते कुठे लावायचं आपल्याला हे नॉब. इथे तुम्ही बघू शकता, या साईडला कडी आहे, तर इथे लावणार आहे. इथे किंवा इथे माहिती नाही आता कुठे लावणार आहे, कारण काय होतं, दरवाजा नेहमी लावला की आपल्याला अशी कडी लावावी लागते. तर हे काम नको आहे, कारण आमच्याकडे सारखं ये जा चालू असते सगळ्यांची बेडरूममध्ये. तर ते कसं एकदा नॉब लावला ना, असं म्हणजे नुसतं दरवाजा ओढून घेतला तरी ॲटोमॅटिक लागेल, म्हणून आम्हाला हा नॉब लावून घ्यायचा आहे. हे बघा, हे लावायचं म्हटलं की अशी कडी लावत बसावं लागते. तर हे नको आहे म्हणून आम्ही नॉब लावून घेणार आहे. तर आता नॉब लावायला ती माणसं आलेत आणि ते बघू शकता इथे त्यांचं काम चालू आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हे सगळं काढलं आहे तिकडचं आणि इथे परत असं होल पाडणार आहे आणि मग तो इथे होल पाडणार आणि मग तो नॉब लावणार आहे. आणि खाली बघा कचरा. तर फायनली आपलं काम झालेलं आहे आणि ती माणसं आत्ता जस्ट गेली. बराच वेळ लागला. का लागला ते तुम्हाला सांगते. तर इथे तुम्ही बघू शकता आपले नॉब लागलेले आहेत आणि हा नॉब लावायला त्यांना वेळ का लागला, कारण या साईडला आतमध्ये लोखंड होतं असं त्यांनी सांगितलं, त्यामुळे त्यांना वेळ लागला. तर झालेला आहे, बराच वेळ लागला. त्यांचं मध्येच त्यांचं काहीतरी ड्रिल मशीनचं पुढची काहीतरी नोक असते, काहीतरी असते ना, ते खराब झाले होते त्यांची, त्यामुळे जरा लेट झाला. 2 वेळा ते बाहेर पण गेले. तर चला फायनली झालं आहे. हे बघा, हे सोपं झालं आपल्याला. कडी लावायची गरज नाही, दरवाजा ओढून घेतला की काम झालं. हे आधीपासूनच असतं तर बरं झालं असतं, पण आता बिल्डरने आमच्या काही केलं नव्हतं असं नॉब. हे बघा इथे पण लावलं आहे. आणि चला आता काम तर झालं आहे, सगळं कचरा झालेला आहे. तर हा सगळा कचरा साफ करते आणि याला आपल्याला लॉक लावण्यासाठी चाव्या पण दिलेल्या आहेत. दाखवते 1 मिनिट. तर कचरा काढायचा आहे मला. हे बघा इथे चाव्या ठेवल्यात. तर आता हा ट्राय मी आता वेदांत येईल तेव्हाच करेन, कारण मी आता एकटे असताना हे काही करणार नाही आहे. त्यांनी दाखवले मला लावून, पण तरी पण मला भीती वाटते.
नवीनच आहे. वेदांत आल्यावरती लावेन, कारण दोघांच्या वेगवेगळ्या चाव्या आहेत. आता मी कन्फ्यूज झाली आहे, कोणाची आहे ती माहिती नाही. तर चला हे ठेवते. तर चला आता पटपट झाडू मारून घेते आणि स्वयंपाक पण करायचा आहे. स्वयंपाक पण करते. वाजलेत आता 8. पाणी पण येईल. हे ॲक्च्युली तिथेच कसं राहिलं कळत नाही. चला आता मी सगळं झाडून घेते पटपट. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपलं काम झालं आहे, पण काम झाल्यानंतर जो पसारा असतो किंवा जे पण ते कचरा करून जातात ना, त्याच्याने खूप नाकीनऊ येतं. आता इथे फक्त त्यांनी नॉब लावण्यासाठी थोडंसंच कटिंग केलं होतं, परंतु कटिंग करताना त्या दरवाजाचं जे वुडन होतं ते बरंचसं वाऱ्याने उडलं होतं इकडच्या रूममध्ये. हॉलपर्यंत ह्याचा जो लाकडाचा भुसा होता ना, तो हॉलपर्यंत उडून गेला होता, कारण पंखा चालू होता. आता पंखा पण बंद करू शकत नाही, कारण एवढी गरमी होते. म्हणजे 2 मिनटं जरी पंखा, आता सध्या पंखा मी बंद केला आहे तर मला एवढा घाम येतो आहे, मी घामेघूम झाली अक्षरशः. 5 मिनटंसुद्धा आपण पंखा बंद करू शकत नाही. तर बघू शकता तुम्ही दोन्ही रूममध्ये त्या लाकडाचा भुसा इकडे तिकडे पसरला होता आणि तो भुसा हॉलमध्ये पण उडून गेला होता. त्यामुळे आता मला सगळ्याच रूम स्वच्छ झाडून काढावे लागणार आहेत. आणि या सुपलीमध्ये थोडंसं लोखंडाचं पण उरलं सुरले तुकडे होते, ते सुद्धा मी आता ह्याच्यातच भरून घेते. बापरे, 5 मिनटं फक्त पंखा बंद केला आणि दोन्ही साईडचा कचरा काढून घेतलेला आहे. बघू शकतो तुम्ही केवढा घाम आला आहे. तर आता तोंड पण धुते आणि इकडची लादी पुसून घेते पटकन. तर आता रात्रीचे 8:30 वाजलेत आणि माझ्यासाठी आणि केतूसाठी खिचडी लावते, तिखट खिचडी. ॲक्च्युली मी मुगाची खिचडीच बनवणार होती, पण एवढे मूग नाही आहेत, म्हणजे मूग डाळ एवढी नाही आहे, थोडीशीच मूग डाळ आहे. मूग डाळीची खिचडीसाठी मूग जरा जास्त पाहिजे, मगच ती खिचडी छान लागते. तर चला आता पहिले मी कुकर लावून घेते. बघू शकता तिखट खिचडी बनवणार आहे, तर कुकरचं झाकण लावून घेते आणि आता हॉलमध्ये बसते, कारण खूप गरम होतं आहे. बापरे, मगाशी 2 वेळा तोंड धुतलं तरी पण परत घाम यायला लागले, परत सारखा घाम यायला लागले. हो माय गॉड, कधी संपतंय. आता मे महिना पण संपला आहे, जून महिना सुरू झाला आहे, तरी पण गरमी काही कमी व्हायला नाव घेत नाही आहे. केतू मॅडम पण आलेले आहेत. चला वेळेवर आल्या. आणि काय भेटल्या का नाही मैत्रिणी? आम्ही प्लॅन पण केलं. काय? 12 जूनला आम्ही श्रेयाच्या घरी क्रोशे करणार आहे. श्रेयाला पण येतं, मला पण येतं, रियाला पण येतं होता. अरे वा, काय काय बनवणार आहे? काय म्हणजे जी बनेल त्यावेळी. चला, मी आता मुगाची खिचडी नाही बनवते, कारण मूग कमी आहेत, म्हणजे मूग डाळ कमी आहे. तिखट खिचडी लावले कुकरला, 3 शिट्ट्या झाले की बसूया. बरोबर तू 9 वाजता, 9:15ला आलीस. 9:15 नाही, सॉरी 9 जा, 9:15 व्हायला झाले. चला काय म्हणते आणि सुट्टी काय म्हणते? संपायला आली आहे सुट्टी. पण अजून कॉलेजकडून काय मेसेज नाही आला ना? कधी होते बघूया. मार्क लिस्ट मिळालेली आमची मॅडमची, समोर मूवी लागलाय. फायनली आम्ही दोघीजणी बसलोय आणि केतूला मी एक घास बनवला, तर मॅडमने असा गरम लागला म्हणून तोंडातून खाली पाडला. काय पाडल्याशिवाय काय मजाच येते ना तुला? तोंडातून पडला, मी असं तोंड असं करायच्या आधी मी असं केलं, मी थोडं तरी पाडतेच ही खरकट. बाय द वे इथे काळं झालंय, मला वाटतं हे कुकरला खाली काळं लागलं होतं, ते लागलं इथे. समजत नाही आमच्या गॅस शेगडीला काय झालंय, विचारायला पाहिजे. चला आता आम्ही जेवतो गरम गरम. तर माझं आणि केतूचं आता जस्ट जेवण झालेलं आहे आणि आज दिवसभरामध्ये जे पण मी शूट केलं होतं ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आज दिवसभरात जे झालं त्यातली तुम्हाला कोणती गोष्ट आवडली आणि आवडली असेल तर एक हार्ट नक्की तुम्ही द्या व्हिडिओच्या खाली. आता मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.